नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र रवींद्र ताडे पाटील आणि तुम्ही पाहता आपला ॲग्रोटेक मराठी चॅनल। मित्रांनो, वेळोवेळी आपण शेतीविषयक माहिती असेल, सरकारी योजनांची माहिती असेल, या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी चर्चा करत असतो। तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही जशी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राबवली गेली आणि बराच सारा सरकारवर या योजनेमुळे भार पडला आणि आता सरकार या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे बऱ्याच साऱ्या योजना बंद करण्याच्या आता तयारीच्या मानसिकतेमध्ये दिसत आहे। मीडियाच्या माध्यमातून याच्या चर्चासुद्धा या विषयावरती केली जात आहे। तर मित्रांनो, आता मागे मीडियाच्या माध्यमातून चर्चा करण्यात आली होती की आनंदाचा शिधा असेल, शिवभोजन थाळी असेल, या योजना सरकार बंद करण्याच्या मानसिकतेमध्ये, पण आता राज्याची वित्तीय तुटी इतकी वाढली आहे की त्यामुळं आता सरकार आणखी बऱ्याच साऱ्या योजना याच्यामध्ये बंद करण्याच्या तयारीत आहे। त्यामध्ये महत्त्वाच्या बऱ्याच साऱ्या योजना आहे। त्यामध्ये लाडका भाऊ असेल, जो 6 महिन्यापर्यंत अप्रेंटिसशिपच्या माध्यमातून नवतरुणांना, आपल्या बेरोजगार युवकांना जो लाडका भाऊ जी योजना सरकारने राबवली होती, ती सुद्धा आता बंद करण्याच्या मानसिकतेमध्ये सरकार दिसतंय। त्यानंतर जे आपले ज्येष्ठ नागरिक आहे त्यांच्यासाठी मोफत, काय म्हणतो त्याला आपण, मोफत दर्शन जे योजना आणली होती, ती सुद्धा आता सरकार बंद करण्याच्या मानसिकतेमध्ये दिसते। त्याच्याबरोबर 10 लाख घरांचं जे हे उद्दिष्ट होतं ते सुद्धा आता कुठंतरी त्याला सुद्धा तडा गेल्यास मीडियाच्या माध्यमातून चर्चा होत आहे। त्याच्यानंतर शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची जी योजना आहे ती म्हणजे मागेल त्याला सूर योजना, ती सुद्धा कुठंतरी बंद होण्याची चिंता आता व्यक्त करण्यात येत आहे। त्याच्यामुळे मित्रांनो, अशा बऱ्याच साऱ्या योजना ज्या आहे या लाडकी बहीण योजनेमुळे बंद होण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, हे एकदम आश्चर्यचकित करणारे एक मोठा अपडेट आहे। मित्रांनो, नक्कीच तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। जय जिजाऊ, जय शिवराय।